सभी को मेरा क्रांतिकारी जय भीम। और सभी महापुरुषों को, राज्य महाराजों को, संतों को और महामाताओं को मेरा क्रांतिकारी जय भीम तथा त्रिवार वंदन। आज आपण या ठिकाणी कशासाठी जमलो आहे, कारण हा संवेदनशील जी गोष्ट आपल्या देशामध्ये घडत आहे, जी नीट पेपर आणि टीईटी पेपरच्या फुटीच्या प्रकरणावर अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःचं जीवन संपवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने या महाराष्ट्रातील कॉकरोच पार्टीचे अध्यक्ष अभिजित दिपके साहेब यांनी या पेपर फुटी संदर्भात येणाऱ्या देशाचं भविष्य, त्या भविष्याला वाचवण्यासाठी भारताच्या राजधानीमध्ये दिल्ली या ठिकाणी जंतर मंतर मैदानावर जो अनशन आमरण उपोषण सुरू केलेलं होतं, त्यामध्ये देशाचे शास्त्रज्ञ सोनमजी वांगचुक यांनी यांच्या विरोधात या बीजेपी सरकारने जे पेपर फुटीचं प्रकरण केलेलं आहे त्याच्या विरोधात अनशन आंदोलन उभं केलं होतं। त्यांचा कालचा आमरण उपोषणाचा 19वा दिवस होता, परंतु या सत्तेत बसणाऱ्या राजकीय पक्षांना त्यांची सत्ता जाऊ द्यायची नाही, त्यांना सत्ता करून सत्ता भोगण्याचा जो लालसा आहे तो लालसा पूर्ण करायचा आहे। परंतु देशातील होणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान, होणाऱ्या विद्यार्थ्यांची पिळवणूक, हानी आणि या देशाचं भविष्य याचं काही लेणं घेणं नाहीये। त्या अनुषंगाने या देशामधला तो नवयुवक जागरूक करण्याचं काम आज अभिजित दिपके साहेबांनी केलेलं आहे। त्यांना भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेने सपोर्ट केलेला आहे, पाठिंबा दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने फक्त भीम आर्मी भारत एकता मिशन किंवा आझाद समाज पार्टी या संघटनेने त्यांना सपोर्ट न करता देशातील बहुतांश बऱ्याच संघटनाने, राजकीय पक्षाने सुद्धा या गोष्टीला सपोर्ट दिलेला आहे। कारण देशाचं भविष्य हा नवयुवक आहे, आजची शिक्षित पिढी आहे। जर ही पिढी जर बर्बाद केली आणि बर्बाद झाली तर देशाचं भविष्य आणि देश हा आपला जगाच्या पाठीवर अग्रेसर विकसित म्हणून कधी ओळखला जाणार नाही। आणि हीच मनशा बीजेपी पक्षाला आवडणारी आहे। म्हणून बीजेपी पक्षामध्ये जे काही धांदली चालू आहे, जे काही भ्रष्टाचार चालू आहे, त्या भ्रष्टाचाराविरोधात जे युद्ध पुकारलेलं आहे आज नवयुवकांना, त्यांना सपोर्ट करून आपण सर्वजण त्यांच्या सोबत उभे राहिले पाहिजेत। कारण ह्यामध्ये आज कित्येक विद्यार्थी, आज देशाचं भविष्य घडणारे विद्यार्थी स्वतःला संपून टाकलेला आहे। त्याचं कारण म्हणजे या देशात चाललेला हा काळा धंदा प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे। शिक्षण विभाग म्हणा, आरोग्य विभाग म्हणा, न्यायपालिका म्हणा, पोलीस प्रशासन म्हणा, तिथे न्याय कुणाला मिळतो? तो सत्तेमध्ये असलेल्या लोकांनाच न्याय मिळतो। परंतु आपल्यासारख्या तळागाळातील गोरगरीब जनतेला किंवा विपक्षामध्ये असलेल्या कुठल्याही व्यक्तीला न्याय मिळत नाही, ही मोठी शोकांतिका आहे। आणि ह्यासाठी जर आपण तळागाळातील माणसांनी प्रत्येकाला जागरूक करण्याचं काम केलं आणि या सत्ताधाऱ्या गुंडागर्दी विरुद्ध उभं करण्याचं काम केलं तर नक्कीच कुठे ना कुठे बदल घडून येईल आणि या सत्तेत असलेल्या माधुर्य सरकारचा पायउतार आपण करू शकतो। परंतु आपल्या देशामध्ये अंधभक्त जास्त झाल्यामुळे या सत्तेवर असलेल्या लोकांची आता सध्या जी गुंडशाही चालू आहे, झुंडशाही चालू आहे, ती फक्त एका खुनामुळे नाही तर आपल्याच काही लोकांमुळे आहे। त्यामुळे आपण प्रथमतः या बीजेपी सरकारच्या गुंडशाहीचा जाहीर निषेध करतो आम्ही इथे। आणि जो शिक्षण मंत्री खुर्चीला एखाद्या झुरळासारखा, जो म्हणतात ना वाळवीसारखा चिकटून बसलेला आहे, त्याचा पाय उतार करण्यासाठी दिल्लीमध्ये नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये त्यांच्या विरोधात जन आंदोलन उभं झालेलं आहे आणि प्रत्येक एरियामध्ये चालू आहे। तर प्रथमतः आम्ही धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री त्याचा राजीनामा द्या असं बोलेल, सर्वांनी घोषणा द्यायच्या आणि राजीनामा द्या हा उत्तर मागायचं।
धर्मेंद्र प्रधान धर्मेंद्र प्रधान धर्मेंद्र प्रधान बीजेपी पार्टी बीजेपी पार्टी बीजेपी पार्टी भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा अण्णाभाऊ साठेंचा ठीक आहे.